नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साताऱ्यातील प्रसिद्ध असा प्रतापगड. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. आता आपण प्रतापगडावर आलो आहोत आणि ते भव्य असं पार्किंग तुम्हाला 4 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी खूप भलं मोठं असं पार्किंग इथे तुम्हाला दिसून येईल. आणि आता आपण पार्किंगमध्ये गाडी लावून समोरच आपल्याला प्रतापगडचा प्रवेशद्वार दिसत आहे आणि हा भला मोठा असा टेहळणी बुरुज. पार्किंगपासून तुम्हाला थोडंसं पुढं चालत यावं लागतं. चालत आल्यानंतर इथे तुम्हाला थोडेसे स्टॉल वगैरे दिसून येतील आणि याच ठिकाणाहून गडाच्या पायऱ्या चालू होतात. तर चला आता आपण गडाच्या पायऱ्या चढत वर जाऊया. पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला इथे हा एक छोटासा बुरुज दिसतो आणि या बुरुजाच्या आतमध्येच आपला महादरवाजा आहे. 96 पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला भरपूर असा दम लागतो. आपणच माणसं इथे दमतो, तर जर मोठे हत्ती वगैरे आले तर ते देखील इथे दमून जातील व त्यांना इथे हमला करता येणार नाही, अशा प्रकारची बांधणी आहे. इथून तुम्हाला दरवाजा दिसणार नाही, पण जसजसं तुम्ही वर जाल तसतसं तुम्हाला हा महादरवाजा दिसून येईल. अशी जी सुंदर अशी बांधणी इथे केलेली आहे. शत्रूपासून बचाव करण्यासाठी अशी प्रकारची बांधणी केली आहे. वर आल्यानंतर तुम्हाला हा सुंदर असा महादरवाजा दिसून येतो. शिवकाळानुसार आज देखील सूर्यास्तानंतर दरवाजा बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी दरवाजा उघडला जातो. तसेच दरवाजा दोन्ही बाजूला खाचे आहेत, जेणेकरून शत्रूवर हमला करता येईल अशा प्रकारचे हे खाचे तयार केले आहेत. दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर येथे जुन्या काळातील तोफ ठेवलेली आहे, जे की त्या काळी युद्धात वापरलेली या तोफ आहेत. तसेच उजव्या बाजूला पाहिल्यानंतर तोफ पेटवण्यासाठी जी मशाल असते ते मशालचं स्टँड आणि तोफचं स्टँड इथे ठेवलेलं आहे. तर चला आपण पुढे जाऊया. पुढे आल्यानंतर चिलखती बांधणीचा बुरुज आपल्याला दिसून येतो. हा टेहळणी बुरुज आहे आणि या बुरुजाच्याच पुढे अजून एक हा छोटासा बुरुज दिसून येतो आणि या बुरुजावर देखील तुम्ही पाहू शकता ते खाचे आहेत, यातून शत्रूवर हमला केला जात असे. आणि या बुरुजाच्याच डाव्या बाजूला एक वाट दिसते. ही वाट शिवकालीन वाट आहे. हा जुना राजमार्ग आहे. त्या काळी येथूनच ये जा केली जात असे. येथे 2 दरवाजे तुम्हाला दिसून येतील. हा पहिला व याच्या पाठीमागे हा दुसरा, असे 2 दरवाजे इथे तुम्हाला दिसून येतील. आणि आत्ता हा असलेला बुरुज, या बुरुजाच्या उजव्या बाजूतून तुम्हाला वर जाता येते. परंतु जुन्या काळात हाच राजमार्ग होता आणि याच मार्गातून ये जा केली जात असे. व समोर दिसणारे हे तुम्हाला नागरखाना इथे तुम्हाला दिसून येत आहे. वर जाता जाता उजव्या बाजूला पाहिले असता तर इथे एक तलाव दिसून येत आहे आणि या तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. वर आल्यानंतर आता आपण जाणार आहोत भवानी मातेच्या मंदिराकडे. तर चला आपण मंदिराकडे जाऊया. आता आपण आलो आहोत भवानी मातेच्या मंदिरामध्ये. हे त्या काळी छत्रपतींनी बांधलेलं सुंदर असं हे मंदिर आहे. तसेच इथे जुन्या काळातील शस्त्रे देखील तुम्हाला दिसून येतील. तर आता आपण जाऊया भवानी मातेच्या मंदिरामध्ये आणि देवीचं दर्शन घेऊया. आतमध्ये आल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील छत्रपतींनी स्थापन केलेली अशी भवानी मातेचं सुंदर असं हे मंदिर. देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर या मूर्तीच्या समोरील बाजूस सरसेनापती अंबिराव मोहिते यांची तलवार देखील ठेवलेली आहे. तसेच वर तुम्हाला सुवर्ण कलश दिसून येत आहे, जो त्या काळी बांधलेला आहे. असं सुंदर असं हे मंदिर. या मंदिराचे तेथे आपण पाहिलेले हे शस्त्र, यामध्ये बांगडी तोफ, उकडीची तोफ, पार असे विविध असे हे शस्त्र हे त्या काळी युद्धासाठी वापरले गेले होते. असे हे अजून देखील जतन करून ठेवण्यात आले आहेत. इथूनच पुढे जाताना आपल्याला हा सुंदर असा टेहळणी बुरुज पाहता येतो. सुंदर असे हे दृश्य पाहिल्यानंतर आता आपण वर जाऊया. वर जाताना थोड्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर जात असतानाच येथे तुम्हाला काही स्टॉल दिसून येतील. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या मोठ्या अशा मूर्ती, तसेच किचन्स वगैरे आणि भरपूर अशा वस्तू येथे तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण जाणार आहोत बाले किल्ल्यावर. बाले किल्ला म्हणजे हा वरचा छोटा किल्ला. जाताना इथे आपल्याला 2 बुरुज दिसून आले, पण या बुरुजाला आता लागलेले हे झाड आणि झाडाचे मुळं जे की संपूर्ण बुरुजाला वेढलेलं आहे,
हे पाहून खरंच खूप वाईट वाटतं. त्या काळी बांधलेले हे बुरुज आत्ताच्या काळात अशी परिस्थिती पाहून येत्या काळात या बुरुजांची अवस्था खूप वाईट होईल. पुढे आल्यानंतर हा बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार लागतो. या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर हा आपल्याला अश्वरूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसून येतो. आधीच्या काळात येथेच छत्रपतींचा राजवाडा देखील असायचा. नंतरच्या काळात तो जाळला तोडला गेला, त्यामुळे त्याचे अवशेष येथे नव्हते. पण याच ठिकाणी छत्रपतींचा अश्वरूढ असा पुतळा इथे बांधण्यात आला आणि हा सुंदर असा हा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा तुम्ही पाहत आहात. खरंच पुतळा पाहून एक वेगळीच प्रेरणा आपल्याला भेटते. पुढे आल्यानंतर आता आपण वर जाऊया आणि वर जाताना इथे लिहिले आहे की चप्पल काढून वर जावे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि नेहमी येथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाताना चप्पल काढूनच देवासमोर जावे ही विनंती. वर आल्यानंतर छत्रपतींचा सुंदर असा हा पुतळा इथे दिसून येत आहे व हा त्याचा बेस आणि इथे वेगवेगळे अधिकाऱ्यांनी काढलेले छत्रपतींसाठी उद्गार हे इथे कोरलेले आहेत. तसेच या काळात जुन्या काळातील जे तोफ आहेत हे तोफ जे जतन करण्यात आलेले आहे, जे त्या काळी लढाईसाठी वापरलेले असायचे, ते आत्ता इथे चांगल्या अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. छोटे मोठे असे भरपूर विविध आकारातील इथे तोफ तुम्हाला पाहायला मिळतील व त्यांचे सांगाडे देखील पाहायला मिळतील. हा पुतळा 1957 मध्ये बांधण्यात आला आहे व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामार्फत याचे उद्घाटन झाले आहे. हे छत्रपतींचे स्मारक आणि छत्रपतींचा ही जी मूर्ती आहे ती 16 फूट उंचीची आहे, तर हा जो बेस आहे तो 20 फुटांचा आहे व टोटल उंची याची 36 फूट आहे. आणि मूर्तिकाराने ही मूर्ती इतकी सुबक आणि कोरीव केली आहे की पाहताना खरंच अंगावर काटा येतो. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर उभे आहेत की काय असा भास होतो. इतका जिवंतपणा या मूर्तीमध्ये आपल्याला दिसून येतो. राजा शिवछत्रपती महाराजांचा. तर आता आपण राजांना मुजरा करून आपण उर्वरित भाग देखील पाहूयात. बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये मला एक छोटासा दरवाजा दिसून आला. मी त्यानंतर थोडासा टॉर्च लावून पाहिले असता मला वाटली ही मोठी चोरवाट किंवा गुहा असेल, पण ही छोटीशी गुहा होती. ही कशासाठी बांधली असेल याचा काही तर्क लागत नाही, तरी पण ही लपण्यासाठी किंवा त्या काळातील छोटीसे मंदिर वगैरे असावे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या पाठीमागे फिरत असताना अजून एक येथे मंदिर दिसून येत आहे. तर चला आता आपण आत जाऊया आणि मंदिर पाहूया. आतमध्ये आल्यानंतर येथे दिसून आले हे दत्ताचं मंदिर आहे. तसेच स्वामी समर्थांची छोटी मूर्ती व दत्ताची मूर्ती येथे दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला अजून गार्डन आणि एक छोटासा रस्ता जात होता. पुढे आल्यानंतर हा तटबंदीकडे जाणारा रस्ता होता आणि ही तटबंदी म्हणजेच या तटबंदीलाच म्हणतात कडेलोट पॉईंट. स्वराज्यात कोणी जर गुन्हा केला तर याच कडेलोट पॉईंटवरून यांना शिक्षा दिली जात असे व हे जावळीचे खोरे तुम्ही पाहू शकता. तसेच ही जुन्या काळातील सुंदर अशी तटबंदी. आता आपण या किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर म्हणजेच 3556 फूट उंचीवर आता आपण आहोत आणि या कडेलोट पॉईंटवरून शिक्षा केली जात असे. असं हे दिसणारं सुंदर असं हे खोरं, दऱ्या आणि डोंगर. आणि मावळतानाचा सूर्य हे पाहिल्यानंतर पुढे येताना आपल्याला लागतं श्री केदारेश्वर मंदिर. तर चला आता मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया. ही एक स्वयंभू मूर्ती आहे. गडाच्या बांधकामावेळेस सापडलेली ही स्वयंभू मूर्ती येथे स्थापन करण्यात आली व तेथे मंदिर बांधण्यात आले. अफजल खानाच्या भेटीला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या केदारेश्वराचं दर्शन घेतलं आणि ते भेटीला गेले व अफजल खानाचं वध करून आले. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली म्हणून याला इच्छापूर्ती केदारेश्वर मंदिर असे म्हणतात. स्वयंभू अशी हे शिवलिंग इथे तुम्ही पाहत आहात. तसेच येथे देवीची मूर्ती देखील आहे आणि याच केदारेश्वराच्या मंदिरापुढे त्या काळी न्यायनिवाडा होत असे.
केदारेश्वराच्या मंदिराजवळून सुंदर असा हा दिसणारा प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून मोरपंत त्र्यंबक पिंगळे यांनी 1657ला हा किल्ला बांधला व 2 वर्षात हा किल्ला संपूर्ण बांधून पूर्ण केला. तसेच इथे भवानी मातेचे मंदिर आणि भवानी बुरुज देखील दिसत आहे आणि या बुरुजाच्या आतमध्ये भवानी तलाव देखील आहे. असा हा सुंदर प्रतापगड तुम्ही पाहू शकता. असा हा सुंदर असा टेहळणी बुरुज, या टेहळणी बुरुजावरून संपूर्ण बाजूला लक्ष ठेवले जात असे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल्याचा वध केला ती ही जागा ही देखील तुम्ही पाहू शकता. असा हा सुंदर प्रतापगड पाहिल्यानंतर जाता जाता येथे काही चिमुकले दिसून आले, जे छत्रपतींच्या वेशामध्ये उभे राहून फोटो काढत होते. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर या लहान मुलांच्या मनामनात कोरले तर येणारी पिढी ही सक्षम, भक्कम व चांगल्या विचाराची व चांगल्या संस्काराची असेल. असा हा प्रतापगडचा व्हिडिओ व त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.